की एवढं मोठं ते पडलं फुटलं आवाज तर झालाच असेल, पण एवढा आम्ही गाढ झोपत होतो की आम्हाला बिलकुल आवाज नाही आला. कचरा हे बघा, मी माझं स्वतःचं काम करतात. बसा 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 आज भांडण झाले शहरानं हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आज तुम्हाला सांगते काय झालं. तर सकाळी उठल्या उठल्या एकदम मला कचरा दिसला. मला वाटलं काही मला दाखवते पहिले क्लीन करण्याचा कचरा. हे बघा, मी म्हटलं हा कचरा कुठून आला. सर्वात आधी तर मला इथे 2-3च हे दिसले. मी म्हटलं शानू तू रात्री झोपीत चिप्स वगैरे खाल्ले का. पण मी म्हटलं चिप्स कुठून आणणार, ती चिप्स तर आहे नाही आपल्याकडे. मग विचार केला अरे हे तर चिप्ससारखं काही दिसत नाही आहे, हे वेगळंच काही आहे. मी म्हटलं असेल काही कपड्याला वगैरे डिकून. मग अशी समोर उतरून गेली, खाली पण पुन्हा कचरा दिसला आणि इकडे सुद्धा आहे. तर हा कचरा आहे या पंख्याच्या वरचा. जे वर हे होतं ना काय म्हणजे त्याला एक कवर असते, तर ते तुटलं, मग बहुतेक कुजलं असणार, बेकार झालं असणार ते, तर ते पडलं खाली. ते तुटलं असेल आणि या पंख्याला अटकलं असेल आणि त्याचा जो पूर्ण भुरका आहे, त्याची जे वर्षा आहे पूर्ण या रूमभर झाली. आणि मला सकाळी वाटलं की हे काय झालं, कसं झालं काही समजलं, कारण की काही असं समजायला नाही येत ना की हा कशाचा नेमका कचरा आहे म्हणून. तर पण त्यातही एक गोष्ट की एवढं मोठं ते पडलं फुटलं, आवाज तर झालाच असेल, पण एवढा आम्ही गाढ झोपीत होतो की आम्हाला बिलकुल आवाज नाही आला. यांना मी तेच म्हणत आहे, ते सुद्धा हसत आहे की आपण एवढं गाढ झोपेमध्ये होतं की आपल्याला माहीतसुद्धा नाही की काय पडलं आणि काय नाही म्हणून. तर असं आहे. काल रात्री ना उशीर झाला झोपायसाठी खूप, म्हणजे यांना यायसाठी जवळपास 12-1 वाजून गेले. त्यामुळे मग कसं गाढ झोप तर लागणारच होऊ शकते. त्यामुळे आई ऐकू नाही आलं काय झालं. नाही तर माझी तर इतकी झोप अशी हे आहे, काय म्हणते त्याला, चपळ, की मला पटकन असं थोडंसं जरी काही झालं ना तर पटकन मला जाग येतो. पण काल माहिती नाही खूप गाढ झोपीत होती मी. एवढे झोपले होते का तुम्ही? काय काही आवाज नाही आला बिलकुल. हां लक्षातच नाही. हो ना, काहीच. पण ते तर जाऊ द्या, मी तर लवकर काही असं काही झालं की लवकर उठतो, पण मला सुद्धा काहीच आवाज नाही आला. असं आहे. भूकंप आला होता काल आमच्याकडे. आता हे चाललेलं आहेच नाही. आता हिच्या भावाला सोडायसाठी बस स्टॉपवर, आणि तोपर्यंत मी चहा करून ठेवू का तुमच्यासाठी? चहा मांडून ठेवू? हो बेटा जा पटकन. प्राचीताईचा वाढदिवस आहे आज. हा, तर चला मग मंडळी, आता चहा वगैरे करते यांच्यासाठी. मी मगाशीच उठली, हे उठायचे होते म्हणून चहा वगैरे राहिला आमचा. आणि तसंही मी सगळेजण उठल्यानंतरच चहा मांडते, चहा मांडून ठेवत नाही. कारण मला असं काही तेवढं काही आवश्यकता नाही वाटत की मी चहा पिलाच पाहिजे काही म्हणून. कोणाकोणाला उठल्याबरोबर चहा पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय काही बरं वाटत नाही. पण माझं तसं काही नाही, मला नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी घेतच नाही मेन म्हणजे, तर त्याच्यामुळे आपल्या चहाचा काही वांदा येतच नाही. मी फक्त ब्रेड बिस्किट हे ते खायचं असलं तेव्हाच मी चहा घेते, आणि उरलेला चहा तो जातो पिण्यात. असं आहे. चला मग मंडळी, आता करते चहा वगैरे, आणि मला एक ब्लॉग एडिट करून टाकायचा आहे. झालेला आहे माझा टायमिंग. आता रेग्युलरिटी पकडलेली आहे, तर तसंच राहायचं कॉन्स्टंट. चला. तर मंडळी आंघोळ वगैरे करून तयार झाली, आणि घरातली कामं तर सगळे करून घेतले. आज भरपूर वेळ झाला, थोडंसं एक्स्ट्राची कामं करून घेतले, त्यामुळे थोडासा वेळ झाला, कारण मला सुट्टी होती म्हणून. तर आम्ही सकाळी नाश्त्यात केलं होतं उपमा, आणि थोडंसं दही होतं. तर शानू म्हणे मला ढोकळा पाहिजे, तर तिथे ढोकळा करून दिला थोडासा. आहे बघा, एकदम एवढासा. तर हा झालेला आहे, शिजलेला आहे. आणि रवा बेसनाचा ढोकळा आहे हा. याला तडका देऊ का शानू? नाही, तिला तडका दिलेला आवडत नाही. दे प्लेट आणता.
तर अशा पद्धतीने निघालेला आहे ढोकळा. बघू शकता स्पंज पण छान झालेला आहे. फक्त अगं कशी कापत आहे, फक्त हा थोडासा गरम आहे ना, त्याच्यामुळे याचे स्लाईस जे आहे ते व्यवस्थित निघाले आहे. थोडा थंड होऊ दिला की मस्त निघतात. तर याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे, तर जाऊन नक्कीच बघू शकता. आणि आता मी एवढ्याला का तडका देणार, एवढंच आहे, तूच खाऊन घे. तसंही भूक काही लागलेली नाही आहे पर्यंत. आणि आज स्वयंपाकाला सुट्टी, कारण की प्यायचं पाणी नाही ना, समोरून नळाचं आणू शकतो. एक कॅन आहे ते प्यायसाठी राहू द्यावं लागणार आहे. तर आता तेवढी काही भूक नाही आहे, त्याच्यामुळे स्वयंपाक करणे काही आवश्यक नाही वाटत आहे. ढोकळा आहेच, भूक लागली तर असं आहे मंडळी. आता मी बाहेर जायसाठी तयार झालेली आहे. मला जायचं आहे माझ्या मामीकडे, कारण शानू म्हणत आहे की शानूला आज आहे सुट्टी आणि आमच्या क्वार्टरमध्ये पण कोणीच नाही आहे. तर तिला बिलकुल करमत नाही आहे. विहानसुद्धा गावाला गेलेला आहे, तिला बिलकुल करमत नाही आहे. तर ती मागे लागली मगापासून. मी माझे कामं करत होती आणि ती माझ्या मागे मागे फिरत होती की मम्मी मला बिलकुल करमत नाही आहे, तू काही पण कर, कुठेतरी चल, नाही तर मला कुठेतरी जाऊ दे, असं तसं ती करत होती. आणि मग मी वहिनीला फोन केला की वहिनी तुम्ही घरी आहे का म्हणून. आता मी जाते थोड्या वेळात तिकडे आणि 5-6 वाजेपर्यंत थांबते आणि मग येते घरी. आणि इकडे पण जावं लागणार लहान मामीकडे. तिकडे मला आता भरपूर दिवस झाले मी म्हणजे नशी जात नाही एकदम, कारण की मला घराच्या बाहेर निघायलाच मिळत नाही. घरातलेच आपले काही ना काही कामं निघतात आणि शानूची शाळा, ट्युशन, हे या सगळ्यांमध्ये वेळ मिळत नाही कसं केव्हा जावं म्हणून. आणि संध्याकाळच्या वेळेला जेवणाची वेळ असते आणि मला त्या वेळेला जाऊशा वाटत नाही. स्वयंपाकाची वेळ असते, त्याच्यामुळे मग स्वयंपाक केला, जेवण खावण केलं, लवकरात लवकर झोपावं लागतं, सकाळी शाळा असते म्हणून. मग असा दिवस चालला जातो आणि जायला काही मिळत नाही. म्हणून आज वेळ आहे आणि स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, पोट भरून आहे, पुन्हा पाणीसुद्धा नाही आहे. तर चला जाऊया आता. थोड्याच वेळात निघते. हे केलेले आहे हॉस्पिटलमध्ये, हे आले की चला जाऊ. किती वेळची झाली चला चला करत आहे. आता फोन पण येऊन गेला त्यांचा, वहिनींचा, आणि अजूनपर्यंत यांचं झालेलं नाही आहे. कधी करते तर माहिती नाही. तिचे 2 वेळा हातपाय धुवून झाले, ती पण किती वेळा तयारी करत आहे. पण यांचे कामं झाले नाही का. नाही हे टाकलं मी चालूच ठेवलं होतं, कूलर भरला होता. काय बरं पाणी, अरे हे पाणी चाललं. जा बंद करा पटकन. जेव्हा केव्हा कुठे कधीही निघायचं असलं की एक ना एक काम आमच्यासाठी ठेवलं जाते किंवा त्यांच्यासाठी ते स्वतःसाठी ठेवतात, जेणेकरून ते करून गेल्यानंतर एक माणसाला समाधान मिळते का तो माहिती नाही. कोणची बटन दाबू, खालीच आहे ना, विनाकारण त्रास कसा द्यायचा. आणि नेहमीच आहे, नेहमीच आहे का नाही आहे, नेहमीचं. कधी पण गाडीवर बसायच्या आधी काम सांगता तुम्ही, नाही तर स्वतःचं काम करता. बसा 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 बसा. आज भांडण झाल्याशिवाय राहणार नाही, संध्याकाळपर्यंत भांडण करतो. येतो माझ्या झाडांनो पटकन 5 मिनिटात चाललो. मला त्रास द्यायचा आहे का तुम्हाला. जेव्हा गाडी चांगली होती तेव्हा स्पीडनं चालवत होते, आता गाडी आमची बिघडली. हे इथलं मोठं ग्राउंड आणि इथून ना पहिले हे सगळं मोकळंच होतं आणि इथे जिम सुद्धा आहे, तिकडे बघू शकता. रे 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 अरे असं आम्ही लागली लटाला. नमस्कार. अरे बापरे, आंबे गिंबे तर खूप लागून आहे. चला आता याच्यावरती आपण पूर्ण आंबे तोडून नेऊ. अरे बापरे, श्री तू काय करत आहे. तोच खाऊन राहिला.
चला. तर इथे आल्याबरोबर गेली मी खाली आणि बघितलं तर मामी वगैरे कोणीच घरात नव्हतं, म्हणून मग मी वर गेली. वर राहतात मोठ्या वहिनी, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला चहा ऑफर केला होता. तर मग मी म्हटलं चहा तर आम्ही घेत नाही. त्यांनी माझ्यासाठी छान असं सरबत केलं आंब्याचं कैरीचं, खूप छान टेस्टी झालं होतं. मस्त पोरं खेळले. काय काय खेळली मग तू आज? इथे घरासमोरच ग्राउंड आहे इथे, तर सानू गेली होती तिथे खेळायला. हो का, मस्त मस्त सुरू आहे. हा, इकडे जेवण सुद्धा रेडी आहे. कढी, मसाले भात. हाय गाईज, हाय. तू कर हाय. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय गाईज, हाय. जेवायला या, भाता खायला या. भाता. तर बघू शकता छानसं जेवणाचं ताट आमचं वाढून तयार झालेलं आहे. आता आम्ही जेवण करून घेतो. हो का, गरम पाहिजे का तुम्हाला? द्या मी जात करून, राहू द्या. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि गप्पा गोष्टी केल्या आणि बराच वेळ झाला आम्हाला निघायसाठी. आणि इकडे बघू शकता रॅली निघाली होती. मग आम्ही इथे 5-10 मिनिट थांबलो आणि मग गेलो घरी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि काल मी आल्यावर तिकडून आले ना मी, तर आम्हाला इतका वेळ होऊन गेलेला का खूप जास्त, आणि माझी झोपेची वेळसुद्धा निघून गेली. ना मी व्लॉग शूट केला, ना मी रात्रभर झोपली व्यवस्थित, कारण की मला बिलकुलच अशी झोप येत नव्हती. तर सकाळचा जो दिवस आहे तो मग माझा असा आळसल्यासारखा झाला. आणि मग मी सकाळी उठल्याबरोबर काही व्लॉग शूट केला नाही. म्हटलं चला, कालचा ब्लॉग छोटा झालेलाच आहे, तर म्हणून मग मी यालाच कंटिन्यू ठेवत आहे आज. तर चला मंडळी, पुन्हा स्वागत करते तुमचं. आणि पुन्हा सांगते की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर फार कमी ग्रो करत आहे, तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करत जा. तर जबरदस्ती नाही करत आहे, पण एन्जॉय करा. तर चला, आता आंघोळ वगैरे झाली. सकाळी केला ना मस्त पोह्यांचा नाश्ता, पोटभर झालं ते. तर म्हणून मग स्वयंपाक जो आहे तो थोडासा आरामात करत आहे. भात मांडलेला आहे, आता पोळ्या टाकून घेते. आणि शानूसुद्धा आलेली आहे शाळेतून. ती आल्याबरोबर झोपून गेली, कारण तिला सुद्धा काल झोप नव्हती झाली ना, तर तिचे सुद्धा डोळे सुजून होते. तरी पण तिला शाळेत पाठवलं आणि आल्याबरोबर तिने नाश्ता होता तर ते खाऊन घेतलं आणि झोपली ती आता. तर सगळे कामं जे आहे ते झालेले आहे. आता मला आज पण असं वाटत होतं की झोपावून, म्हटलं नाही, आपण एक घेतलेलं आहे ना की नाही, आता ब्लॉग कंटिन्यू टाकायचे. तर चला मग मंडळी, मी करून घेते आता सध्या स्वयंपाक आणि मग भेटे तुम्हाला थोड्याच वेळात. पाहून रे, हो, सावलीत लावा. सावली द्या प्रत्येकाला, सावली. अरे बिलकुल वाजत गाजतच आले तुम्ही तर. जिजू आहे ना, जिजूचा सब्रचा बांध तुटून गेला, त्याच्यामुळे जिजूनं भाजी फोडणी दिली. जिजू करत आहे तिकडं. भांडे मी घासत होती म्हटलं. घे चांगली आहे. टाका आता, ते फोडणी वाया जाईल ना. टाका असं. आता मास्टर शेफ याच्यानंतरची स्टेप.
बाई वा एवढाले कट्टे उचलते का रे तू? अरे बापरे. ठेव असं. राहू दे म्हटलं तरी. आता हे करून आणलं तिला फिल्टर ठीक आहे. हो का? असं जिलेबीवर भिडली. पाणी गिनी काही द्यायचं पाहुण्यांना. हा आल्याबरोबर जिलेबी बिलकुल. एक जिलेबी हो पिशवीतच आहे सगळं. स्वतःचे केस राहू दिले आणि माझी वेणी घालून देत आहे का? तुटले नाही पाहिजे केस. नाही तुटत. शानूनी शाळेतून आल्याबरोबर मस्त एक झोप घेऊन घेतली. आता बिलकुल झोपायचं नाव नाही. टाइमपास करत आहे माझा. टाइमपास चालू आहे. झालं 2 वेळा घातल्या का तू? असं आहे मंडळी. पोरांना घरातल्या घरात ठेवायचं म्हटलं की असंच राहते. तिथे कारभार करू दे, तिथे कारभार करू दे. ऐक माझी केस शानू. हसते तू, मला त्रास होते. हे कोणच्या वेळी नाही ग? कोणत्या वेळी नाही? गोल फिरून घेतल्या. हो का? बघू दे. तर मंडळी मगाशी गहू आणले. गहू पाठवले माझ्या काकांनी. गहू आणले. मग पोरं बसले थोडा वेळ. चहा वगैरे केला त्यांच्यासाठी आणि मग गेले. आणि त्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतलं छान. आता मी म्हटलं एक ब्लॉग आहे एडिट करायचा, शॉर्ट व्हिडिओ. ते एडिट करते म्हटलं तर हिचं सुरू आहे. माझीच एडिटिंग सुरू आहे. तुझी केस विंचर ना तू. नाही तणाव कमी करणार होते ना तुम्ही. तणाव. यांनी आता एक रील पाहिली की अशी उशी जर ठेवली आणि पाय उलटे करून जर असं लेटलं की तणाव कमी होते बा म्हणून. पण लेटता आलं पाहिजे. पाय पाठीमागे घेऊन. पाय पाठीमागे घेऊन लेटता आलं पाहिजे. आ तुला सगळंच करता येते शानू, आम्हाला नाही करता येत. पाठीमागं तसं म्हणजे काय म्हणते त्याला, लवचिकता आहे माझ्या शरीरामध्ये. व्यायाम वगैरे करून झाला. त्यानंतर मग मी आली इथे कपडे घडी करायसाठी. आणि आज तर कपडे उन्हामध्ये इतक्या लवकर वाळले, मला वाटते एकही तास लागला नाही कपडे वाळायसाठी. एवढी जास्त ऊन तपत आहे. आणि उद्या पुन्हा खूप जास्त ऊन राहणार आहे असा अलर्ट आलेला आहे. तर आता काय करणार, उन्हीमुळे पागल झाल्यासारखं लागतं आहे. एक तर असं गळल्यासारखं वाटते. मला तर उन्हाळा बिलकुल आवडत नाही, पण त्यावर इलाज नाही आहे. तर इथे कपडे वगैरे घडी करून झाले. त्यानंतर मग मी ब्लाऊज, खूप दिवस झाले कस्टमरचं ब्लाऊज होतं. ती माझी मैत्रीणच आहे बिचारी, मला मागून मागून थकून गेली. पण माझ्या मागं काही ना काही दुखणं चालू असल्यामुळे तिचं ब्लाऊज जे आहे ते राहूनच जात आहे. अर्ध करत आहे, अर्ध राहत आहे. आता आली आहे मी स्वयंपाक करायसाठी. मगाशी मी वरण मांडून दिलं. सकाळी जो स्वयंपाक केलेला होता तर पोळ्या तर त्यातल्या संपल्या, पण भात जसा तसा भात आहे. फक्त शानूनी थोडासा खाल्ला बस. बाकी जसाच्या तसा भात आहे. त्याच्यामुळे मला आता एक्स्ट्रा काही करायची गरज नाही पडली. फक्त वरण केलेलं आहे त्याला आणि साधं फोडणी दिलेलं आहे, तडका दिलेला आहे. आता हे पण झालं. आणि बघा एवढा मोठा भात उरला. आता बस भूक पण नाही आहे तेवढी. तर भात आणि वरण, त्याचसोबत घेणार मेथी आंबा खायला आणि पोळी आहे. तर ते आता मेथी आंब्यासोबत खाऊन घेऊ.
तर चला मग मंडळी. आणि आज इतकं जास्त गरम झालं खूपच, म्हणजे कूलर पण काम करत नाही आहे. आणि असं म्हणजे एक उत्साह तर बिलकुलच नव्हता आज. एकतर झोप नव्हती झाली, त्यातल्या त्यात गरम होत होतं. उत्साह म्हणून काही वाटून नाही राहिला. तर मी म्हटलं आता जसं आहे जे आहे ते आता खाऊन घ्यायचं आणि बस झोपायचं. झोप खूप जास्त येऊ नये मला. एकतर मी दुपारीसुद्धा झोपलेली नाही आहे आणि रात्री तर माझी झोप झालेली नाही आहे. आता मी जेवण खावण करते आणि लवकरात लवकर आजच्या ब्लॉगला सुद्धा इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. छान वाटतंच खेळून आली. चला बाय.